म्हणतात ना, भेट योगायोगाने नाही तर देवाच्या इच्छेने होते, ते मी आज अनुभवलं होतं. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी गेली होते आरवाडीला बिडोबाच्या मंदिरामध्ये. आम्ही इथं नारळ वगैरे घेतलं, त्यानंतर आम्ही निघालो बिडोबाच्या दर्शनाला. इथं नारळ वगैरे फोडला आम्ही. चला तर मग घेऊया आता बिडोबाचं दर्शन. बिडोबाच्या मंदिरात जातात, इथं बिडोबाची पालखी वगैरे होते, पालखीचं वगैरे दर्शन घेतलं. इथं भक्तांचा संध्याकाळ जर चाललेला बिडोबाच्या नावानं चांग म्हटल्यावरून मी बिडोबाचं दर्शन वगैरे घेतलं आणि भंडारा लावला इकडं. आणि काही भक्त इतर रुपया भिंतीवर चिटकवत होते आणि असं म्हणतात, जर रुपया चिटकला तर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होते. तुम्ही कधी असा रुपया चिटकवला आहे का? आणि तुमचा तो रुपया चिटकला होता का नाही ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा मला. त्यानंतर आम्ही गेलो मायकादेवीच्या मंदिरात. मायकादेवी म्हणजेच बिडोदेवाची बहीण. बाहेर आवारात पालखी होती, मायकादेवीची पालखीचं दर्शन घेतलं, मायकादेवीचं दर्शन घेतलं आणि इथं नारळ वगैरे फोडलं आम्ही मायकादेवीच्या मंदिराच्या बाहेर. आणि नंतरला आम्ही गेलो कामाबाईच्या मंदिरात, म्हणजेच बिडोबा देवाची पत्नी. त्यांचं दर्शन वगैरे घेतलं. तर भेटूया अशा छोट्या मोठ्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला मला कॉमेंटमध्ये